नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका अवधूत गौरी अवधूत तुमच्या लाडक्या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करतो. आज आपण आलो आहोत खोपडी येथील पवारवाडी या ठिकाणी आणि तिथे आपण आज मंदिराला भेट देतोय. ते म्हणजे श्री देवस्थान श्री महाकाली सुकाई वरदाई देवस्थानाला. तर या देवस्थानाला मी तुम्हाला माहिती सांगणारच आहे, परंतु मंदिर आपण थोडं बघून घेऊया. आत्ताच आपण मंदिरामध्ये पाया पडलो आणि तुम्ही बघितलं असेल की मंदिरामध्ये 3 देवी आहेत. एक आहे जी या साईडला हिरव्या साडीमध्ये आहे, ती आहे श्रीदेवी आई महाकाली. मध्ये आहे सुकाई देवी आणि त्याच्या बाजूला आहे ती श्री आई वरदायिनी. अशा ह्या तिन्ही बहिणी ह्या ठिकाणी या मंदिरामध्ये आहेत. या मंदिराचं विशिष्ट सांगायचं म्हणजे हे मंदिर हे ते या वाडीने या गावाने आपल्यासाठी म्हणजे आपल्या या गावासाठीच आहे. परंतु ह्याच मंदिराचं एक मुख्य मंदिर जे आपल्या व्हिडिओमध्ये आपण पहिल्यांदा सुद्धा दाखवलं आहे, ते म्हणजेच की 3 गावांचं मंदिर असलेलं कुंभारलीचं जे सगळ्यात प्रसिद्ध मंदिर आहे. आणि त्या ठिकाणी ह्या 3 गावांची यात्रा, मी मागच्या वेळेस पण सांगितलं होतं की हिंदू मुस्लिम ऐक्य दाखवणारं जर कुठलं ते यात्रा असेल तर ती आपली असते कुंभारलीची यात्रा. आणि याच कुंभारलीची यात्रेचं आणि याच देवीचं हे एक आणखी एक मंदिर आहे, ते म्हणजे श्रीदेवी आई महाकाली मंदिर. तुम्ही बघितलं असेल मंदिराचं बांधकाम देखील अगदी सुरेख केलेलं आहे. म्हणजे पुराण काळामध्ये आपण बघितलं असेल की मंदिराचं बांधकाम लाकडामध्ये कोरीव केलं जायचं किंवा दगडामध्ये कोरीव केलं जायचं. आजकाल तसे कारागीर भेटत नाही, पण तरीही आज या मंदिराची नक्षीकाम तुम्ही बघाल तर त्याच ठेवणीचे नक्षीकाम केलेलं आहे. रंगसंगती पण तशीच ठेवलेली आहे. त्यामुळे आजही त्या काळामधला त्या फील्स आपल्याला या ठिकाणी येत आहेत. तर बघितलं मित्रांनो, मंदिर खूप छान आहे आणि गावाने खरंच या मंदिरासाठी मी काय म्हणतो भावनिक जी गोष्ट आहे ती खरंच या ठिकाणी दिसते. गावाची भावना दिसते या ठिकाणी. या ठिकाणी वरती नाव कशी महाकाली सुकाई वरदाई मंदिर खोपडी. तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी या. खोपडी म्हणजे जर तुम्ही कराड मार्गे जात असाल तर कराड मार्गे जाताना हायवेवरती खोपडी गाव लागतं. खोपडी सय्यदवाडी नंतर खोपडीला वरती जाण्यासाठी रस्ता आहे. तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे येताना कसं यायचं ते. तर त्याच मार्गाने येऊन समोर बोर्ड दिसतो, तिकडून थोडंसं वरती यायला लागेल आणि नंतर तुम्हाला हे सुंदर मंदिर रस्त्यावरतीच दिसेल. तर नक्की मित्रांनो
या मंदिराला तुम्ही आवर्जून भेट द्या. माझी व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि ह्या मंदिराबद्दल आणखी तुम्हाला काही माहिती आहे का? ह्या मंदिराबद्दल माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि या गावातलं कोणी हे व्हिडिओ बघत असेल त्यांनीसुद्धा आमच्या मंदिराबद्दल आजची माहिती कशी वाटली, यामध्ये आणखी अजून काही भर टाकू शकलं तर तुम्ही नक्कीच त्याबद्दल कमेंट करा. आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.